व्यक्त करावं। आदरणीय सक्षनाताई सरकर। नमस्कार। आज या ठिकाणी शरद शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचेच नाही तर देशाचे नेते आज इंडिया आघाडी जे देशामध्ये 240 पर्यंत गेलेली आहे हे मी नाही म्हणत, ममता दीदी बॅनर्जी यांनी 2022 मध्ये म्हटलं होतं कि अगर मुझे कुछ करना हो तो मैं मेरे भाई शरद जी से सलाह मसलत करके करती हूँ। त्यामुळे इंडिया आघाडीचा प्राण विरोधक सुद्धा देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की इंडिया आघाडी कोणामुळे टिकून आहे तर ते आदरणीय द वन अँड ओनली टायगर शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय। हा आनंद गगनात न मावण्यासारखा आहे। आज या ठिकाणी बारबोले साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला, माझे बंधू कृष्णाजी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमासाठी युवा नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात रोहित फटकेबाजी करतो तसं विधान भवनामध्ये एक रोहित फटकेबाजी करतात, ते म्हणजे रोहित दादा पवार। आमचे बंधू रोहित दादा आणि ज्यांनी जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जे बॅटिंग करून वर्ल्ड कप जिंकून आणतात, माड्याचा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकला ते माझे मोठे बंधू आदरणीय खासदार दैलेशी दादा मोहिते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोहिते दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय राहुल भैया, आदरणीय गोरे काका, प्रताप भैया पाटील, आमचे नारायण आबा, आदरणीय माळशिरसचे नेते उत्तम काका जानकर, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर मंडळी, वेळ कमी आहे, ऊन आहे, शेतकरी बांधव बसलेला आहे, तुम्हाला बांधावरती पण ऊन सहन करावं लागतं, डुबा धरताना पण ऊन सहन करावं लागतं। तुम्ही काळजी करू नका, सरकारनं लाडकी बहीण केली आहे, पण लाडका शेतकरी म्हणणारा एकमेव शेतकरी राजा ते म्हणजे पवार साहेब आपल्या सगळ्यांसमोर आज सांगायचंय। सामान्यांना मोठं करणं, मगाशी काही तुम्ही वाचत होतात पवार साहेबांची धोरणं, थोडक्यात आटपणाऱ्यांनी जास्त वेळ घेत नाही। काय लावलंय होय लाडकी बहीण, लाडकी बहीण, अरे 1500 रुपयाचा आमिष। मला अभिमान वाटतो माझ्या मतदारसंघात झेडपीच्या एक महिला मसनजोगी समाजाची पंचायत समितीची मेंबर होते, एक दगड फोडणारी वडर समाजाची महिला आमच्या गावची सरपंच होते। याच्या पलीकडे जाऊन गोरे काका आमचं तेर गाव तुम्हाला माहित आहे, तेर गावामध्ये सरपंच आज एक पारधी समाजाची दीदी माने नावाची एक ताई आहे। मला आनंद वाटतो तुम्ही तिच्या घरी जाऊन ताई मला एक साईन द्या, ही लोकशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशामध्ये 18 पगड जातीला जर कोणी उंचवण्याचं काम केलं असेल तर ते नेता फक्त पवार साहेब आहेत हे मला सांगावं लागेल। त्यामुळे 1500 लाडकी बहीण, अरे कशाची लाडकी, सावत्र बहीण आहे ती। तुम्हाला कळेल विधानसभा झाल्यावर की सावत्र बहीण कशी आहे। मला कोणावर टीका करायची नाही। या राज्याचे उपमुख्यमंत्री का एप्रिल मध्ये नाही का लाडकी बहीण आठवली, तेव्हा तर विरोधकांना सुद्धा गाड्यामध्ये चॉपरमध्ये बसवून लाडक्या बहिणीच्या विरोधात कोणी रणशिंग पुकारलं तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। त्यामुळे डबल ढोलकी कार्यक्रम जाग्यावर करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे। त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही समजून घ्या, या आमिषाला बळी पडू नका। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आहे, अण्णाभाऊंनी शोषितांसाठी वंचितांसाठी लढा दिला। डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे, शाहू फुले आंबेडकर होळकर या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपणारा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब आहेत। आपल्याला त्यांचे हात घट्ट बळकट करायचे आहेत। आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत, परंतु पाचर कधी आणि कुठे मारायची ते पवार साहेबांना माहित आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।